नकारात्मक मनस्थितीतून स्वतःची अशी सुटका करा. नकारात्मक मनस्थिती ही एखादी अचानक येणारी गोष्ट नाही, ती हळूहळू तयार होते. सततचा ताण, अपयशाची भीती, तुलना, नाकारले जाणे, जुने अनुभव आणि अपूर्ण भावना यामुळे मनात नकारात्मक विचारांची साखळी सुरू होते. मानसशास्त्र सांगते की आपलं मन जसं वारंवार विचार करतं तसं ते स्वतःला घडवत जातं. म्हणूनच नकारात्मक मनस्थितीतून बाहेर पडणं शक्य आहे. फक्त त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न लागतात. नकारात्मक मनस्थिती म्हणजे नेमकं काय? नकारात्मक मनस्थिती म्हणजे सतत वाईट विचार, स्वतःबद्दल कमीपणा, भविष्याबद्दल भीती आणि आजूबाजूच्या लोकांबद्दल संशय. संशोधन सांगतं की अशा अवस्थेत मेंदूचा थ्रेट मोड सतत सक्रिय राहतो. म्हणजेच मेंदू प्रत्येक गोष्टीत धोका शोधू लागतो. यामुळे निर्णय क्षमता कमी होते, चिडचिड वाढते आणि शरीरावरही परिणाम होतो. मन नकारात्मक का होतं? मानसशास्त्रानुसार यामागे काही ठराविक कारणं असतात. पहिलं कारण म्हणजे सततची तुलना. सोशल मीडिया आणि आजूबाजूचं वातावरण आपल्याला सतत इतरांशी तुलना करायला भाग पाडतं. ही तुलना हळूहळू आत्मविश्वास कमी करते. दुसरं कारण म्हणजे दडपलेल्या भावना. राग, दुःख, भीती व्यक्त न करता मनात साठवून ठेवली की त्या नकारात्मक विचारांच्या रूपात बाहेर येतात. तिसरं कारण म्हणजे जुने अनुभव. बालपणी किंवा भूतकाळात झालेल्या घटनांचा परिणाम मनावर खोलवर राहतो. मेंदू त्याच साच्यातून आजच्या गोष्टी पाहतो. नकारात्मक मनस्थितीचे परिणाम. संशोधनानुसार दीर्घकाळ नकारात्मक मनस्थितीत राहिल्यास चिंता, नैराश्य, झोपेचे त्रास, डोकेदुखी, पचनाचे प्रश्न आणि नात्यांमध्ये तणाव वाढतो. याचा अर्थ असा नाही की नकारात्मक विचार येऊ नयेत. प्रश्न हा आहे की आपण त्यात किती वेळ अडकतो. सुटकेची पहिली पायरी विचारांची जाणीव. कॉग्निटिव्ह सायकोलॉजी सांगते की विचार बदलले तर भावना बदलतात. यासाठी सर्वात आधी स्वतःचे विचार ओळखणं गरजेचं आहे. दिवसातून थोडा वेळ काढून स्वतःला विचारा, आत्ता माझ्या मनात काय चाललंय? विचार लिहून काढल्याने त्याचं ओझं कमी होतं आणि ते वास्तवाशी जुळतात का हे तपासता येतं. प्रत्येक विचार खरा नसतो. मानसशास्त्र त्याला कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन्स म्हणतात. म्हणजेच मन काही वेळा गोष्टी वाढवून चुकीच्या पद्धतीने दाखवतं. उदाहरणार्थ, एक चूक झाली म्हणून मी काहीच करू शकत नाही असं वाटणं. संशोधन सांगतं की अशा विचारांना प्रश्न विचारल्यास त्यांची ताकद कमी होते. हे खरंच इतकं वाईट आहे का? हा साधा प्रश्नही उपयोगी ठरतो. शरीर आणि मन यांचा संबंध. न्यूरोसायन्सनुसार शरीराची स्थिती बदलली की मनाची स्थितीही बदलते. नियमित चालणं, हलका व्यायाम, सूर्यप्रकाश आणि पुरेशी झोप यामुळे मेंदूमधील सेरोटोनिन आणि डोपामिन सारखी रसायनं संतुलित राहतात. यामुळे नकारात्मक विचारांची तीव्रता कमी होते. भावना व्यक्त करणं महत्त्वाचं. संशोधन स्पष्ट सांगतं की भावना दाबून ठेवल्या तर त्या संपत नाहीत, उलट वाढतात. विश्वासू व्यक्तीशी बोलणं, डायरी लिहिणं किंवा सर्जनशील कामं करणं यामुळे मन हलकं होतं. भावना व्यक्त करणं म्हणजे कमकुवतपणा नाही, ती मानसिक आरोग्याची खूण आहे. वर्तमान क्षणात राहण्याचा सराव. माइंडफुलनेसवर झालेल्या अनेक संशोधनानुसार वर्तमान क्षणात लक्ष केंद्रित केल्याने चिंता आणि नकारात्मकता कमी होते. श्वासावर लक्ष देणं, आजूबाजूचे आवाज जाणवणं किंवा साधं काम पूर्ण लक्ष देऊन करणं हे छोटे सराव मोठा फरक पडतात. आपण स्वतःशी कसं बोलतो याकडे लक्ष द्या. आपण स्वतःशी ज्या शब्दात बोलतो तेच शब्द मन स्वीकारतं. सतत स्वतःला दोष देणं नकारात्मक मनस्थिती वाढवतं. संशोधनानुसार आत्मकरुणा म्हणजे स्वतःशी सौम्यपणे वागणं मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी प्रयत्न करत आहे ही भावना मी अपयशी आहे यापेक्षा जास्त बळ देते. मदत घेणं ही ताकद आहे. जर नकारात्मक मनस्थितीत दीर्घकाळ टिकून राहत असेल तर व्यावसायिक मदत घेणं गरजेचं आहे. थेरपी आणि काउन्सिलिंगबद्दल संशोधन सांगतं की योग्य मार्गदर्शनाने विचारांची पद्धत बदलता येते. हे कुठलंच अपयश नाही. शेवटी एक गोष्ट महत्त्वाची, नकारात्मक मनस्थितीतून सुटका म्हणजे कायम आनंदी राहणं नाही. आयुष्यात चढ उतार येणारच. मुद्दा हा आहे की आपण त्या अवस्थेत अडकून न पडता हळूहळू पुढे सरकतो का? मानसशास्त्र सांगतं की मन लवचिक आहे. योग्य सवयी, जाणीव आणि थोडा संयम ठेवल्यास नकारात्मकतेच्या चक्रातून बाहेर पडणं नक्कीच शक्य आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. त्याचे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.